आपण म्हणतोय की शाळेमध्ये जा म्हणजे शाळेमध्ये स्त्री आहे, आकाशात स्त्री चालली, सगळे आहे. पण काही तुरळकच माणसं तिला सपोर्ट करतात म्हणून ती एवढी मोठी झेप घेतीये. आता काही स्त्रिया जरी त्या स्वावलंबी आहेत, जरी त्या स्वतः म्हणजे स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, पण घरी गेल्याच्या नंतर तिला विचारा एकांतात की तिची नाही का लाईफ काय आहे? एखाद्या स्त्रीला विचारा, की तू जरी इथं येती, ते 2 घंटे तिच्यासाठी इतके सुखाचे असतात, म्हणजे तिला असं वाटतं मी हे सगळे जग जिंकते आज. पण घरी गेल्याच्या नंतर तिला विचारा, की तिची खरी लाईफ काय आहे? मला असं वाटतंय, की स्त्रीनं स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. माणसांनी पण तिला एक तिचं स्थान दिलं पाहिजे, तिला सन्मान दिला पाहिजे, तिला तिचं मत व्यक्त करता आलं पाहिजे. आणि स्त्रीनं जर आज ठरवलं तर ती काहीही करू शकते. करू शकते की नाही? एका स्त्रीनं जर घडवायचं म्हणलं एका माणसाचं घर ती आकाशात नेऊ शकते, पण मोडायचं म्हणलं ती एका क्षणात मोडू शकते. ते बाईच्या हातात असतं. पण जर तिला तो सन्मान दिला, जर तिला तिच्या इच्छा मांडण्याची म्हणजे इच्छा तिच्या ज्या असतील, जे काही तिचे मत असतील ती मांडण्याची जर तिला संधी दिली, तर नक्कीच नाही का आपल्या ह्याच्यात विकास होईल. होणार की नाही हो? आणि सगळ्यात पहिले आपल्या घरातून हे करायचं. घराघरामध्ये बाईचं बाईला पटत नसते, पण आपल्या असं समजत मी पण बाई आहे ना, मी तर समजून घ्यायचं. तिला अजिबात त्रास नाही द्यायचा. तिला तिचं मत व्यक्त करायचं. सासू जरी असते तिने सुनाचा विचार करायचा. का आपण आपल्या पोरीला सांगतो बाई चांगलं वागायचं बरं का, नवऱ्याला चांगलं बोलायचं, सासूला चांगलं बोलायचं. मग आपण का सुनासोबत चांगलं नाही वागतो? आपणही तिला एक मुलगी आपली आहे, ती पण सगळे आई वडील सोडून आपल्यासाठी आलेली आहे. म्हणून स्त्रीला तिला सुनाला तुम्ही जीव लावा, पोरी सारख्या लावा. पोरी काय नाही 4 दिवस राहते, 5व्या दिवशी तिच्या सासरी पळते. पण सून ही आयुष्यभरासाठी तुमच्या घरी आलेली असते, तिच्या आई वडील सगळं सोडून. म्हणून तिला सपोर्ट करा. एखादी सून जर शिकायचं म्हटली, एखादी मुलगी शिकायचं म्हटली तर तिला शिकवा, पुढे करा. तिचे जे पण इच्छा असतात तिला पुढे न्या. ना की तिला असं म्हणू नका की आता लग्न करायचं. मला माहिती आहे, आता मी पोलीस खात्यामध्ये आहे, मी रोज बघते, रोज रोज एक ना एक मुलगी पळून चालली. कशामुळे चालली हो? जर तिला तिच्या आवडता मुलगा जर आवडत असेल, असू द्या जग चंद्रावर चाललंय, आवडत पण असेल, तिला समजून सांगा बाई हे असं ठीक नाहीये, आपली संस्कृती नाहीये. तिला नाही का शिक्षण बंद नका करू तिचं. आता कसं बाहेरचं जग मी बघते, रोज एक मुलगी पळून जाते, रोज काही ना काही होतंय. 14 वर्षाची 12 वर्षाची काय कळतं हो? लगेच मग बायका म्हणतात हो, आमचं काय, आमचं 10 वर्षात लग्न झालं होतं. अहो लग्न झालं होतं, तो पिरियड्स वेगळा होता, आताचा पिरियड्स वेगळा आहे. आता जग बदललं, सगळं बदललं. आता खूप काही नाही का, खूप म्हणजे पोरींना शिकण्यासाठी खूप काही आहे. पोरी असं घरात बसू शकत नाही. किती काय आहे हो. बेरोजगार जरी असते ती आज एक घर चालू शकते, आज ती सगळं करू शकते. त्यामुळे मला असं वाटतंय पोरींना चांगलं नाही का संस्कार द्या, घरामध्ये चांगले चांगले पुस्तकं वाचायला द्या, चांगलं तिच्या समोर बोला. सगळ्यात पहिले तर मोबाईल आपण नाही वापरायचा म्हणजे आपलं लेकरू वापरत नाही. आपणच मोबाईल घेऊन बघतो, ती पोरगी अभ्यास करते, ती पोरगी अभ्यास करायची का चॅटिंग करायची का ती काय